1378 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी विभाग क्रमांक 5 आणि 6 मधील लोकप्रतिनिधींसोबत महापौर विनायक कोंड्याल यांनी बैठक घेतली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालय क्रमांक 5 आणि 6 मधील लोकप्रतिनिधींसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली। या बैठकीत प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, जलवाहिन्यांचं नियोजन, नवीन जलकुंभांची उभारणी तसंच आवश्यक जागांची उपलब्धता यावर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत विभाग क्रमांक 5 आणि 6 अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केली। यामध्ये मुख्य जलवाहिन्यांचं जाळं, वितरण पाईपलाईन, नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या, त्यांची क्षमता, लाभक्षेत्र तसंच जुन्या जलवाहिन्यांच्या बदलाचं नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी ज्या ठिकाणी नवीन जलकुंभ आणि मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हॉयर MBR उभारण्यात येणार आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका, शासन अथवा खाजगी जागा उपलब्ध आहे का याची संपूर्ण माहिती तातडीनं संकलित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। भविष्यात प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक भूसंपादन आणि नियोजन वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला। यावेळी संबंधित प्रभागांमधील जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांची सद्यस्थिती, त्यांची पुनर्बांधणी अथवा बदल, नव्यानं उभारण्यात येणाऱ्या टाक्यांची संख्या, त्यांची क्षमता आणि नागरिकांना होणारा लाभ याची माहितीही लोकप्रतिनिधींना देण्यात आली। तसंच कोणत्या भागात नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत आणि कोणत्या भागातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीत महापौरांनी लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि शिफारशी जाणून घेतल्या। शहरातील कोणताही भाग पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहू नये, सर्व नागरिकांना समान, नियमित आणि दर्जेदार पाणीपुरवठा मिळावा, पाण्याचा अपव्यय टाळला जावा तसंच निविदा प्रक्रिया आणि प्रकल्पाची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। यानंतर विभागीय कार्यालय क्रमांक 6 अंतर्गत येणाऱ्या प्रभागांचाही स्वतंत्र आढावा घेण्यात आला। या बैठकीत संबंधित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमधील प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नवीन पाईपलाईन, जलवाहिन्यांचं जाळं आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील विविध समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। अधिकाऱ्यांनीही त्यावर आवश्यक माहिती देत प्रकल्पाची रूपरेषा स्पष्ट केली। बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, उमर बागवान तसंच नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। 1378 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून भविष्यात नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत आणि दर्जेदार पाणीपुरवठा उपलब्ध होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला।